स्वराज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. सर्वसामान्यांचा आवाज, निर्भीड, बेधडक, स्वराज मराठी. पाहूया स्वराज्य मराठी टॉप 10 हेडलाईन्स. यापुढे राज्यातील सर्व कार्यक्रम संयुक्त होणार. मनसेना युतीवर राऊतांचं भाष्य तर दोन्ही बंधू शंकराचे डोळे असल्याचं नांदगावकरांचं वक्तव्य. नाशिक सारख्या परिस्थितीमुळेच नेपाळमध्ये लोक रस्त्यावर, मोर्चावेळी राऊतांची टीका तर नांदगावकरांकडून नाशिकच्या अवस्थेवर बोट. 34 जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचं आरक्षण जाहीर. ठाण्याचं अध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित तर पुण्यात सर्वसाधारण गटासाठी अध्यक्षपद. रोह्यातील कार्यक्रम पत्रिकेतून भरत गोगावले यांचं नाव वगळलं. राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना संघर्षाचा नवा अंक. पत्रिकेवर केवळ भाजप आणि राष्ट्रवादीची नावं. ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी आत्महत्या करणाऱ्या तरुणाच्या कुटुंबियांची भुजबळ धनंजय मुंडेंकडून भेट. सांत्वन करताना भुजबळांचे डोळे पाणावले. कुटुंबाला धीर दे, सर्वतोपरी मदतीचं आश्वासन. भुजबळांचे मराठा समाजातील ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री केंद्रीय मंत्र्यांचा धोरणांना सवाल. 10% आरक्षण ईडब्ल्यूएस आरक्षण नकोच का? ओबीसीतून समावेश हवा का? भुजबळांनी भूमिका स्पष्ट करण्याचं दिलं आव्हान. गृहमंत्री फडणवीसांनी वेश पालटून गुन्हेगारीनं भेटलेल्या नाशिकमध्ये यावं. मनसे तसेच शिवसेनेच्या जनाक्रोश मोर्चावेळी संजय राऊतांचा हल्लाबोल. भ्रष्टाचार, कोयता गँग, ड्रग्ज विरोधात प्रात्यक्षिक साथ आहे. मुंबईत प्रभादेवी सर्कलच्या सुशोभीकरणावरून शिंदे आणि ठाकरेंची सेना आमनेसामने. वर्क ऑर्डर आमचीच असल्याचा दोन्ही पक्षांचा दावा. पोलीस ठाण्यात दोघांनी विरुद्ध अदखलपात्र गुन्हे दाखल. सोलापूरच्या कुर्डू गावातील मुरमुपसा बेकायदेशीरच. तहसीलदारांचा अहवाल. गावकऱ्यांनी अहवाल फेटाळला. 2026 पर्यंत उत्खननाला परवानगी असल्याचा दावा. माधुरी हत्तीचे घर वापसी लांबणीवर. सुप्रीम कोर्टाकडून प्रकरण उच्चस्तरीय समितीकडे. घर वापसीच्या दृष्टीनं माधुरीचं पहिलं पाऊल पडलं, मठाधिपतींचा विश्वास. आता इथेच वेळ झाली थांबण्याची. भेटू पुढील अपडेट सोबत. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.